जम्मू काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उत्तर रायगड शाखेच्या वतीने शहरात निषेध रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। विद्यार्थी आणि नागरिकांनी हातात निषेधाचे फलक घेऊन दहशतवाद्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। रॅलीला पनवेल शहरातील सावरकर चौकातून सुरुवात झाली असून वडाळे तलावाजवळ सांगता झाली, ज्यामध्ये सहभागी झालेल्यांनी दहशतवादाचा तीव्र निषेध नोंदवला। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या। नमस्कार। आपल्या सर्वांना माहित असेल की जम्मू काश्मीर हे आपला भारताचा एक अविभाज्य भाग आहे। त्या ठिकाणी पहलगाम सारख्या ठिकाणी काही आतंकवादी घुसतात आणि काही पर्यटक तिथे फिरायला गेलेले असतात। त्यांच्यावर एक भ्याड पद्धतीचा हा हल्ला होतो। याआधी आपण पाहिलंय की असे अनेक हल्ले झालेले आहेत, आतंकवाद्यांनी असे बऱ्याचदा हल्ले केलेले आहेत, पण ह्यावेळी जी गोष्ट झाली ती अत्यंत निंदनीय आहे आणि तेवढीच चिंताजनक सुद्धा आहे। आपल्या सर्वांना माहित असेलच की ज्यावेळी त्या लोकांनी हल्ला केला त्यावेळी त्यांनी त्या प्रत्येक व्यक्तीला तुमचा धर्म कोणता आहे हे विचारलं आणि त्यानंतर त्या व्यक्तीवरती हल्ला केला। अरे आतंकवाद तो बर्बाद, अरे आतंकवाद तो बर्बाद। आपण सर्वजण बघतोय की काल आपण या गोष्टीचा रात्री मेसेज केला, त्यानंतर काही आपले ग्रुप्स आहेत त्यावरती आपण मेसेज केला, त्यानंतर सर्वजण आपण आज इथे जमलेलो आहोत। पण संपूर्ण देशभर आपण असं एकत्र येण्याची गरज आहे। आज आपण प्रांतवाद, भाषावाद, जातीवाद न करता आपला धर्म म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे। हिंदू म्हणून आज आपण संघटित होणं गरजेचं आहे। ज्यावेळी आपण सगळे संघटित होऊ त्यावेळी कुठे या गोष्टींवरती आळा बसेल आणि या लोकांच्या मनात भीती निर्माण होईल। त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असंच संघटित राहणं गरजेचं आहे। तेव्हा कुठे जाऊन हा भारत देश खऱ्या अर्थानं सुरक्षित होईल। सर्वांसाठी इथे राहणं एक सर्व नागरिकांसाठी हा सुरक्षित देश म्हणून ओळखला जाईल। बोलो भारत माता की जय, बोलो भारत माता की जय। भारत हमारी माता है, देश है, भारत हमारी माता है, देश है। संतापजनक, खेदजनक अशा कालच्या घटनेसाठी, त्याचा निषेध करण्यासाठी, खरं तर निषेध करावा तेवढा थोडा आहे आणि केवळ निषेध केल्याने सर्व काही होईल असं नाहीये, हे आपल्याला माहिती आहे। कृतीची आवश्यकता आहे आणि ती कृती नक्कीच आपलं सरकार करेल। कालच्या घटनेत जी हानी झाली, जे बळी गेले, ते केवळ त्यांच्या कुटुंबापुरतं दुःख नव्हतं। ते कुटुंब, त्या कुटुंबाच्या पलीकडे समाज, हिंदू धर्म, संपूर्ण देश एवढंच नव्हे तर या जगाच्या मानवतेच्या विरुद्ध एक कारस्थान होतं। हा जो हल्ला झाला तो केवळ त्या 25 जणांवर झाला नाहीये, तर भारत मातेवर झालेला आहे आणि जगाच्या, विश्वाच्या शांतीवर, मानवतेवर हल्ला झालेला आहे। हा जो हल्ला झालेला आहे हा या देशाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेवरचा हल्ला आहे। त्या राज्यघटनेमध्ये असं लिहिलंय, जे मूलभूत अधिकार आहेत त्या अधिकारामध्ये असं म्हटलंय की या देशामध्ये कुणालाही कुठेही पर्यटन करण्याचं, जाण्याचं, फिरण्याचं स्वातंत्र्य आहे। या मूलभूत अधिकारांवर हा हल्ला आहे। या देशाची लोकशाही, 75 वर्ष गेली लोकशाही आपण टिकवून आहोत। आपले पूर्वी टिंगल केली जायची की या देशात लोकशाही टिकणार नाही, परंतु आपण ते टिकवली आणि वाढवली। त्या लोकशाहीवरचा हा हल्ला आहे। या देशाच्या सार्वभौमत्वावरचा हा हल्ला आहे।
आणि या जगाच्या मानवतेवरचा, मानव धर्मावरचा हा हल्ला आहे. तो हल्ला कसा झाला आता सांगितलं की तुझा धर्म काय हे विचारलं गेलं आणि मग गोळी मारली गेली. तेव्हा हा जो संघर्ष आहे हा तर केवळ सीमित संघर्ष नव्हे, तर हा दोन विचार प्रवाहांमधला संघर्ष आहे. मी सांगतो तेच ऐक, अन्यथा तुला या जगात स्थान नाही, असा एक विचार प्रवाह. आणि सगळं तत्वज्ञान केवळ त्या एकाच ईश्वराकडे जातं असं सांगणारं दुसरं तत्वज्ञान. या दोन विचार प्रवाहांची ही लढाई आहे आणि त्या लढाईत गेली 1000, 2000, 5000 वर्ष आपण टिकून आहोत आणि याच्या पुढेही टिकणार आहोत. तेव्हा हा हल्ला सामान्य नाही. या देशामध्ये शांतीची शिकवण देण्यासाठी तथागत भगवान गौतम बुद्ध, महावीर जैन, गुरु नानक देव, महर्षी वाल्मिकी ज्यांनी रामायण लिहिलं, महर्षी वेदव्यास ज्यांनी महाभारत लिहिलं, यासारखी अनेक थोर मंडळी होऊन गेली, परंतु त्यांचं तत्वज्ञान यांना मान्य नाही. यांना भाषा जी कळते, गेल्या अनेक वर्षानंतर आपल्या लक्षात आलंय की दहशतवाद्यांना जी भाषा कळते त्याच भाषेत या सरकारने त्यांना उत्तर द्यावं, असं आज आपण सरकारला आवाहन करू. त्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सामील राहू. त्यांना जी काही मदत लागेल, जखमींना जी काही मदत लागेल ती सरकारने करावी. त्यासाठी सामान्य नागरिकांना जे काही सहन करावं लागेल किंवा सरकार मागणी करेल, केवळ सरकार एका पक्षाचं आहे म्हणून नव्हे, तर सरकार हे भारताचं सरकार आहे, मग ते कोणत्याही पक्षाचं असो. त्यांना जखमींची योग्य निगा राखणं, त्यांना मदत करणं आणि त्याच्या पलीकडे जाऊन तिथे सुरक्षा व्यवस्था पुरवणं आणि जे दहशतवादी आहेत त्यांना लवकरात लवकर शोधून काढून त्यांना कठोरात कठोर अशी शिक्षा देणं हे आपलं कर्तव्य. त्यासाठी सरकारवर दबाव आणणं, जे आज आपण एकत्र जमलो, अशा प्रकारचा दबाव कायम ठेवणं, त्यासाठी आपण एकत्र जमलो. अशाच प्रकारे आपण एकत्र जमूया आणि या देशाच्या एकतेवर, या देशाच्या अखंडतेवर, या देशाच्या सार्वभौमत्वावर जो हल्ला होईल त्यावेळी एवढंच नव्हे तर कायम आपण असे संघटित राहूया. मग तो कोणताही राजकीय पक्ष, कोणतेही आपापले सारे मतभेद हे बाजूला ठेवून या फक्त भारत मातेचा जो झेंडा आहे त्या झेंड्याच्या खाली आपण एकत्र येऊ असं आवाहन करतो.